नमस्ते. मी पर्वणी रवींद्र पाटील. माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. मी प्रॉपर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील आहे. माझे वडील शिक्षक होते, ते रिटायर झाले. आई माध्यमिक शाळेवर मुख्याध्यापक आहे. मला एक छोटा भाऊ आहे जो पुण्याला डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस करतो. माझे शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचे झाले तर 10वी पर्यंतचे माझे शिक्षण मी परतवाडा येथूनच पूर्ण केले आहे. 11वी-12वीला मी IITच्या कोचिंग क्लासेससाठी कोटा राजस्थान येथे गेले होते, परंतु IITच्या मेन लिस्टमध्ये माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही. मी IITच्या वेटिंग लिस्टमध्ये होते आणि जी महाराष्ट्राची CETची एक्झाम असते, जी इंजिनिअरिंगसाठी असते, ती मी दिली नव्हती. त्यामुळे कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळणार नव्हतं. त्यामुळे मी माझं ग्रॅज्युएशन एका प्रायव्हेट कॉलेजमधून मुंबई येथून पूर्ण केलं. कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं 2014ला. त्यानंतर मी MPSCकडे वळण्याचा निर्णय घेतला. तेव्हा MPSCकडे वळायचं हे माझं असं निश्चित असं फिक्स नव्हतं ग्रॅज्युएशन संपल्यावर, कारण या क्षेत्रामध्ये खूप अनिश्चितता आहे. कारण कॉलेजची प्लेसमेंट सोडून परत इथे 2-3 वर्ष जर इन्व्हेस्ट करून परत जर काही रिझल्ट आला नाही तर करिअरचं काय होईल, हा सगळा विचाराचा गोंधळ मनामध्ये होता. परंतु यामध्ये माझा बराचसा वेळ गेला आणि नंतर मी निर्णय घेतला की नाही, मला हे MPSCच करायचं. कारण सॉफ्टवेअरमध्ये जॉब करण्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता. ज्या जॉबमध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो ते जॉब आपल्याला कधी जॉब सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही आणि आपण जास्त दिवस त्यामध्ये जॉब करू शकत नाही. त्यामुळे मग वेगवेगळ्या काय करिअर्सच्या अपॉर्च्युनिटी आहे त्या मी सर्च केल्या, त्याबद्दल माहिती घेतली आणि नंतर मग MPSC ची पूर्ण माहिती घेऊन काय आहे काय नाही मी इकडे आली. मी हे मुलांना सांगू इच्छिते की बऱ्याचशा मुलांसोबत असं होतं की ते खूप आधी निर्णय घेतात. काही मुलं निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे लाईफमध्ये ते जर तुम्ही लवकर निर्णय घेतला तर तुमचा वेळ वाचेल असं मी सांगेल. परंतु या फील्डमध्ये येण्याच्या आधी तुम्ही याबद्दल पूर्ण माहिती करूनच जर या फील्डमध्ये आले तर ते जास्त फायद्याचं ठरेल. कारण MPSC हे फील्ड खूप हे क्षेत्रच खूप अनिश्चिततेचं आहे. त्यामुळे यामध्ये येण्याच्या आधी पूर्ण माहिती या क्षेत्राची घेऊनच तुम्ही यामध्ये पाऊल टाका. आणि जर MPSCकडे वळण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुमचे प्रयत्न हे खूप गांभीर्यपूर्वक असले पाहिजे. कारण हे जे उमेदीचे वर्ष असते हे एवढे बहुमूल्य तुमच्या आयुष्यातला वेळ आणि हे वर्ष तुम्ही असे ट्रायल अँड एरर बेसिसवर वाया घालवू नका. जर तुम्हाला खरंच इकडे वळायचं असेल तर या फील्डमधली क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊन यामध्ये वळा. आणि कारण याची जी आताची रियालिटी आहे ती पूर्ण लक्षात घेऊनच तुम्ही याकडे वळायला पाहिजे असं मी म्हणेल. अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलेल. मी अभ्यास करताना मोस्टली एक्झामवर फोकस ठेवला होता. प्रत्येक वर्षी कोणती एक्झाम द्यायची ते माझ्या प्रत्येक एक्झामवर फोकस असायचा. फॉर एक्झाम्पल 2016ला मी फॉरेस्टचा अभ्यास केला तर तेव्हा मी राज्यसेवेचा अभ्यास नव्हता केला. पूर्ण माझा फोकस फॉरेस्टवर होता. त्याच्यानंतर 2017ला मी राज्यसेवेचा अटेम्प्ट दिला एकदम प्रॉपर पूर्णतः अभ्यास करून. तेव्हा माझा फोकस पूर्ण राज्यसेवेवर होता. आणि आणखी अभ्यास करताना एक गोष्ट सांगेल की बुक्स वाचताना एकदम कमीत कमी बुक्स वाचावे. मिनिमम बुक्स आणि मल्टिपल टाइम्स त्या बुकची रिव्हिजन करायची. याने काय होईल की तुमच्या जास्त गोष्टी लक्षात राहतील. रॅदर दॅन तुम्ही जर खूप सारे पुस्तकं वाचत गेले, एका टॉपिकसाठी 4-5 बुक्स आणि प्रत्येक टॉपिकसाठी 4-5 बुक्स वाचत गेले तर रिव्हिजन ही खूप कमी होईल आणि ॲट द एंड पेपरमध्ये तुम्हाला एखादा इम्पॉर्टंट पॉईंट आठवणार नाही. त्यामुळे खूप लिमिटेड बुक्स वाचा. तुम्ही कोणते बुक्स वाचणार आहात हे आधी लिस्ट करून घ्या की हे बुक्स मला वाचायचे आहेत. या टॉपिकसाठी हे बुक्स मी रेफर करणार आहे. त्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवरून आधी सिलेबस डाउनलोड करून घ्या. त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉईंट वाईज की या पॉईंटसाठी मी कोणत्या बुकमधून हा पॉईंट कव्हर करणार आहे, हा पॉईंट मी कोणत्या बुकमधून कव्हर करणार आहे, हे सगळं तुमचा आधी व्यवस्थित प्लॅन असला पाहिजे.
आणि आणखी एक सांगेल की सिलेबसचे प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करा, ना की पूर्ण बुक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू नका. बुक्स पहिलेपासून शेवटपर्यंत वाचण्याची गरज नसते. कोणतंही बुक सिलेबसचे तो पॉईंट जर तुमचा एका बुकमधून कव्हर होत असेल तर ते एक बुक वाचा. एखादा पॉईंट एका बुकमधून कळत नसेल, त्याला तुम्हाला 2-3 बुक्स रेफर करायची गरज पडत असेल तर ते 2-3 बुक्स रेफर करा. तुमचं ऑब्जेक्टिव्ह हेच असलं पाहिजे की सिलेबसमधला प्रत्येक पॉईंट तुमचा व्यवस्थित पूर्ण झालेला आहे का, त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे का, व्यवस्थित रिव्हिजन झालं आहे का, हे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि स्टील एखादी गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर ते तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता. इंटरनेटवर पण सर्च करताना ऑथेंटिक वेबसाईट मोस्टली वापरायच्या. आणि त्यानंतर अभ्यास करताना आणखी एक मुद्दा असतो मुलांचा की नोट्स काढायचे की नाही. मी स्वतः नोट्स काढल्या नव्हत्या आणि हे प्रत्येक मुलगा वाईज वॅरी करू शकतं. काही मुलांना नोट्स काढून त्यांचा अभ्यास चांगला होतो. ज्यांचा नोट्स काढून अभ्यास चांगला होतो त्यांनी नोट्स काढाव्या, किंवा नोट्स काढण्यापेक्षा बुकमधून अंडरलाईन करून जर ते परत रिवाईज केलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल असं मी म्हणेल. कारण प्रत्येक वेळेस बुक वाचताना आपल्याला एक नवीन अंडरस्टँडिंग त्यामधनं होत असते, किंवा काही जे इम्पॉर्टंट टॉपिक असतात किंवा काही ज्या गोष्टी असतात त्या नोट करून ठेवणं आवश्यक असते. काही बाबतीत मी गोष्टी वेगळ्या नोट करून ठेवल्या होत्या. फॉर एक्झाम्पल एखादा डेटा असेल किंवा स्टॅटिस्टिकल डेटा असेल जो आपण जास्त वेळा वाचणार नसू, किंवा एखादा डेटा असेल तो वारंवार रिवाईज करण्याची आवश्यकता असेल, तर अशा गोष्टीचे फक्त आपण वेगळं पॉईंट करून त्याला लिहून ठेवू शकतो. पूर्ण ते टॉपिक वाईज किंवा टॉपिक टू टॉपिक वाईज नोट्स काढण्याची आवश्यकता नसते. काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल कायद्याचं जे पॉलिटीच्या पेपरला कायदे असतात तर ते एवढे कायदे आपल्याला सारखे रिवाईज करायला लागतात. त्यामुळे त्याच्या आपण नोट्स काढू शकतो एक शॉर्टमध्ये मायक्रो नोट्स, सो दॅट की त्याच्या काय शिक्षा असतात किंवा काय आर्टिकल असतात हे सतत रिवाईज करण्यासाठी ते उपयोगी पडते. अशा ज्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती असणं एकदम आवश्यक आहे, या गोष्टी तुम्ही वेगळ्या नोट डाऊन करू शकता. प्रत्येक गोष्टीची नोट्स काढण्याची आवश्यकता नसते. याने काय होईल, तुमचा वेळ वाचेल. जे पुस्तक आहे की जे वाचून तुम्हाला समजू शकतं त्यात तुम्ही अंडरलाईन करूनही ते परत वाचू शकता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढण्याचा अप्रोच ठेवू नका. आणि मी अजून एक सांगेल की अभ्यास करताना अभ्यासाला योग्य दिशा येण्यासाठी तुम्ही वारंवार क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायला पाहिजे. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो की क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं. तर एखाद्या टॉपिकवर किंवा एखाद्या सब्जेक्टवर लास्ट इयरला कोणते क्वेश्चन विचारले आहे, कोणत्या टॉपिकवर किती जास्त वेळा प्रश्न विचारले आहे, किंवा कोणत्या टॉपिकवर आयोगाने कधीच प्रश्न विचारलेला नाही आहे, किंवा कोणत्या टॉपिकवर आयोगाने किती डीपमध्ये क्वेश्चन विचारले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोग एकदम इझी आणि वरवर प्रश्न विचारते. तर हे तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येण्यासाठी ते सगळ्यात जास्त तुमचं गाईड असतं ते क्वेश्चन पेपर. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर त्यावरून तुमच्या हे लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला मला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, कोणता टॉपिक मला किती डीप वाचायचं आहे. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर लास्ट इयरचे बघाल त्यावरून तुमच्या ते लक्षात येईल. आणखी एक गोष्ट, जे तुम्ही अभ्यास करून एखादी एक्झाम देता ते एक्झाम देऊन आल्यावर तुमचे काय प्रश्न चुकतात किंवा आन्सर की आल्यावर जेव्हा तुम्ही मार्क्स चेक करता किंवा कोणता प्रश्न बरोबर असतो, तुमचा कोणता प्रश्न चुकला असतो, हे पण तुम्ही आल्यावर बघायला पाहिजे की माझा हा क्वेश्चन का चुकला आहे, माझा हा क्वेश्चन का बरोबर आला आहे, किंवा मध्ये मी सिली मिस्टेक केली आहे का, किंवा एखादा जो प्रश्न आला आहे तो मी कुठेच वाचला नाही आहे म्हणून तो मला आला नाही, किंवा एखादा प्रश्न आहे मी तो वाचला होता पण मला आठवला नाही त्यामुळे माझा तो चुकला आहे का, हे तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे.
ह्या दोन बाबतीत क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. एकतर तुम्ही आधी आयोगाचे क्वेश्चन पेपर प्रेडिक्ट करून अभ्यास करू शकता, तसा रीडिंग अप्रोच ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट असते की पेपर कोणतीही एक्झाम STI PSI राज्यसेवा देऊन आल्यावर नंतर आपलं त्यामध्ये काय चुकलं हे पण ॲनालिसिस करणं आवश्यक असते. आयोगाचे लास्ट इयरचे सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे. आणि बरेचदा काय होतं की क्वेश्चन रिपीट होतात किंवा ॲज इट इज क्वेश्चन रिपीट होत नाही, त्यातला एखादा त्याच्या रिलेटेड काहीतरी क्वेश्चन विचारला जातो, त्याला थोडा मॉडिफाय करून तो परत विचारला जातो. त्यामुळे असे प्रश्न तुमचे चुकायला नको, ते मार्क्स तुमचे जायला नको. त्यामुळे लास्ट इयरचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. तुम्ही जरी फक्त राज्यसेवा देत असाल किंवा फक्त PSI देत असाल तरी फक्त त्या एक्झामचे क्वेश्चन पेपर बघायला नाही पाहिजे. सिलेबसच्या रिलेटेड त्या जे एक्झामचे प्रश्न झालेले आहेत, क्वेश्चन पेपर झालेले आहेत, ते सगळे तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. कधी कधी होते की STIचे क्वेश्चन पेपर PSIमध्ये त्या रिलेटेड विचारला जातं किंवा तो क्वेश्चन नंतर राज्यसेवेमध्ये विचारला जातो. त्यामुळे आयोगाचे आलेले प्रत्येक एक्झाममधले क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित नीट बघायला पाहिजे, ते सॉल्व करायला पाहिजे. मी तर म्हणेल की रोज क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायला पाहिजे, कारण आपली जी एक्झाम आहे ती MCQची एक्झाम आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे MCQ सॉल्व करण्याची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही एक्झाममध्ये बेटर तुम्ही परफॉर्म करू शकाल आणि चुका कमीत कमी चुका तुमच्या होऊ शकेल. MPSCची प्रिलिम्स जवळ आलेली आहे, तर या टाईममध्ये आता MPSCच्या प्रिलिम्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा टाईम मिळाले आहे. काही महिन्यानंतर प्रिलिम्स आहे, तर या वेळेचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. बऱ्याच मुलांना लॉकडाऊनमुळे अभ्यासामध्ये अडचणी आल्या आहेत. तर MPSCच्या प्रवासामध्ये तुम्हाला अशा अनेक अडचणी येतील. कधी जागा निघणार नाही, कधी कमी जागा निघणार, कधी कोर्ट केस चालणार, कधी आता ही लॉकडाऊनची सिच्युएशन ज्यामुळे काही मुलांना बुक्स अवेलेबल होत नाही आहेत किंवा काही मुलांना घरी असल्यामुळे त्यांचा अभ्यास नीट होत नाही आहे, त्यांना अभ्यासाला तेवढी स्पेस मिळत नाही आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या गोष्टीमधून तुम्ही सोल्युशन काढून पुढे जायला पाहिजे, कारण प्रिलिम्सची डेट ठरली आहे ती त्याच वेळेवर होणार आहे आणि बाकी मुलं त्यासाठी अभ्यास करतायत. त्यामुळे तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर ज्या पण अडचणी असतील त्या तुम्ही आता या सगळ्यांकडे लक्ष न देता तुमच्या ज्या पण अडचणी असतील त्यामधून पॉझिटिव्ह वेने किंवा मार्ग काढून तुम्ही कसं पुढे जाऊ शकता आणि कसा तुमचा अभ्यास होईल याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि या टाईममध्ये कोणतेही नवीन बुक वाचू नका, कारण अगदी काही महिन्यावरच आता प्रिलिम्स आली आहे. जे बुक्स तुम्ही आधी वाचले आहेत त्याच बुक्सची आता रिव्हिजन करा. GSच्या पेपरला तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि CSATच्या पेपरला प्रॅक्टिस करा. कारण हा CSATचा जो पेपर आहे हा खूप डिसाइडिंग फॅक्टर आहे प्रिलिम्समध्ये. ज्यांना CSATमध्ये कॉन्फिडन्स नाही आहे त्यांनी रोज एक्झाम येईपर्यंत रोज एक पेपर सॉल्व करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स येईल. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता CSATच्या पेपरची तेवढी तुम्ही प्रॅक्टिसवर भर दिला पाहिजे. आता हा जो एक्स्ट्रा वेळ मिळाला आहे याचा एक संधी म्हणून उपयोग घ्या. काही मुलांचा काही अभ्यास राहिला होता किंवा ज्यांना रिव्हिजन करायला वेळ मिळाला नाही किंवा काहींचे काही ड्रॉबॅक्स असतील ते आता तुम्ही ओव्हरकम करू शकता. किंवा एखादा पॉईंट आहे जो तुमचा वाचायचा राहून गेला किंवा प्रॅक्टिस तुमची कमी पडली तर तुम्हाला हा जो वेळ मिळाला आहे यामध्ये तुम्ही हे सगळे कव्हर करू शकता. पण त्याचसोबत हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की वेळ प्रत्येकाला मिळाला आहे, त्यामुळे ते पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आणखी एक म्हणेल की या काही दिवसांमध्ये आता एक्झाम जवळ आली आहे, तर जेवढं तुम्ही निगेटिव्ह लोकांचा संपर्क टाळू शकता तेवढा त्यांचा संपर्क टाळा. कारण असे खूप म्हणजे निगेटिव्ह पीपल असतात ज्यामुळे आपला
आहे ते पण आपण एक्झाममध्ये देऊ शकत नाही, कारण ते आपला सतत कॉन्फिडन्स लूज करत असतात. त्यामुळे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे, भले तुमचा कमी झाला असो किंवा जास्त झाला असो, किंवा कोणी तुम्हाला म्हणत असेल की नाही तुम्ही एवढंच वाचलं, मी तर एवढं वाचलं, माझं तर एवढं एवढं झालं आहे, तुमचं एवढंच झालं आहे का, तर त्या काही बाबतीत लक्ष देऊ नका. तुमचा फोकस फक्त अभ्यासावर असला पाहिजे, प्रिलिम्सवर असला पाहिजे, एक्झामवर असला पाहिजे. जेवढं पण तुम्ही केलेलं आहे, जेवढे टॉपिक वाचले किंवा जेवढा अभ्यास केला आहे, जेवढी रिव्हिजन केली आहे, ते तुम्हाला पेपरमध्ये उतरवून यायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण भले तुमचे 4 पैकी 2 टॉपिक झालेत, किंवा मी जस्ट एक्झाम्पल घेते, 4 पैकी 2 टॉपिक किंवा 4 पैकी 3 टॉपिक झाले, तुमचा पूर्ण सिलेबस तुम्ही कव्हर केलं नाही आहे, थोडं तुमचं राहिलं आहे, तर जेवढं तुम्ही केलेलं आहे ते पेपरमध्ये जर त्या रिलेटेड काही आलं तर ते तुमचं चुकायला नको. तुम्ही केलेला क्वेश्चन, तुम्ही केलेला अभ्यास किंवा तुम्ही केलेलं काही जर तुम्ही पेपरमध्ये उद्या चुकून येणार असाल तर ती चुकी खूप नंतर महागात पडते. पेपर सॉल्व करताना किंवा पेपर जेव्हा आपण हातात येईल तेव्हा होऊ शकतं कधी पेपर खूप अवघड निघतो, कधी पेपर खूप इझी निघतो. तर इझी निघाल्यावर एकदम खुश होऊ नका किंवा अवघड निघाल्यावर एकदम नाराज होऊ नका. त्यामुळे काय होईल ना, तुम्ही एकदम डिप्रेस झाल्यावर जेवढं तुम्ही वाचलंय तेवढं पण तुम्ही त्यामध्ये उतरवू शकणार नाही. त्यामुळे जसा पण पेपर येणार तो सगळ्यांसाठी सेम असणार आहे. इझी असला तर खुश होऊ नका, कारण तो सगळ्यांसाठी इझी असणार आहे. डिफिकल्ट असल्यावर सगळ्यांसाठी डिफिकल्ट असणार आहे. फक्त पेपर सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही केलं आहे, जेवढं तुम्ही वाचलं आहे, जेवढं तुम्ही रिवाईज केलं आहे किंवा जेवढा तुमचा अभ्यास आहे ते तुम्ही तिथे व्यवस्थितपणे तो उतरवून या किंवा तेवढं परफॉर्म करून या. किंवा अशा जेवढ्या तुम्हाला चुका टाळता येईल त्या टाळण्याचा प्रयत्न करा. ती बबल्स भरण्याची चूक असू दे किंवा कधी कधी होतं की एखादे पॉईंट तुम्हाला, एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असते पण तिथे पेपरमध्ये गोंधळ उडाल्यामुळे काय होतं की दुसरंच एखादा ऑप्शन टिक केला जातो आणि नंतर पेपर संपल्यावर आपल्याला वाटतं की अरे हे तर मला माहिती होतं, याचं तर हे उत्तर आहे, मी हे वाचलं होतं. ह्या ज्या तुमच्या छोट्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत, किंवा कधी कधी ए ऑप्शनला टिक करायचं असल्यावर सी ऑप्शनला टिक केलं जातं आणि ते भरलं जाते, किंवा ह्या सगळ्या आणि कधी कधी टाइम मॅनेजमेंट जमत नाही तर काही पेपर राहून जातो. तर ह्या चुका करू नका. एक्झामच्या ज्या टप्प्यांमध्ये अभ्यास करणं जेवढं महत्त्वाचं आहे, रिव्हिजन करणं जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढे पेपर हा पण एक टप्पा आहे जो इम्पॉर्टंट आहे. पेपर व्यवस्थित सॉल्व करणं हे पण यामधले एक महत्त्वाची गोष्ट आहे, तेव्हा त्याकडे पण लक्ष द्या. पेपरच्या शेवटच्या क्षणापर्यंत जर अभ्यास करत असाल आणि पेपरमध्ये मला काय करायचं आहे किंवा पेपरमध्ये मला कसं परफॉर्म करायचं याकडे विचार न करता पेपरला जाऊ नका. व्यवस्थित पेपर सॉल्विंगचं पण एक तुम्ही प्लॅन ठेवा की मला असं झालं तर हे करायचं, चुका टाळायचे, हे सगळं आधी लक्षात घ्या. आणि आणखी मी एक सांगेल की आता जो वेळ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या आता पूर्णतः तुम्ही एक्झामवर फोकस करा. तुमच्या ज्या पण स्ट्रॉंग पॉईंट आहे, स्ट्रॉंग गोष्टी आहे त्यावर फोकस करा. अभ्यास कमी झाला आहे, जास्त झाला आहे याकडे लक्ष देऊ नका. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि पॉझिटिव्ह राहा. माझ्या सगळ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करताय तर नक्कीच जॉईन करा आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल #STEP2WIN. सामान्य अध्ययनचे मोफत लेक्चर्स शिवाय राज्यसेवा परीक्षेचे संपूर्ण मोफत मार्गदर्शनासाठी जॉईन अस यूट्यूब चॅनल #STEP2WIN.